चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। नागपूरमधून महत्त्वाची बातमी येते आहे। ती बातमी अशी की काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचं कार्यालय फोडलं आहे आणि हे कार्यालय का फोडलं तर नाराज कार्यकर्ते होते, त्यांना तिकीट मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यामुळे त्यांनी कार्यालयात येऊन चक्क कार्यालय फोडलं। कार्यालयाच्या काचा फोडल्या, तेथील टीव्ही फोडली, तेथील काही साहित्यांची देखील नासधूस केलेली आहेत। हे कार्यकर्ते नेमके कोणत्या प्रभागातील आहेत हे अजूनही समोर आलं नसलं तरी त्याचा तपास सुरू आहे। परंतु या नाराज कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या गटाचं कार्यालय फोडलेलं आहे। हे कार्यालय बजाज नगर या रस्त्यावर आहे, तर दीक्षाभूमीचा जो मागचा भाग आहे त्या ठिकाणी हे कार्यालय आहे। खरं म्हणजे अजित पवार गटाकडून कालच्या तारखेमध्ये जवळपास 40 ते 45 तिकिटांचं वाटप झालेलं होतं। त्यांना एबी फॉर्म दिलेला होता। अजित पवार गट हा नागपूरमध्ये स्वबळावर लढतो आहे। महायुतीमध्ये त्यांना कुठल्याही जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे तो स्वबळावर लढतो आहे आणि असं असूनही आणि जवळपास 151 तिकीट्स त्यांना वाटायचे आहेत। असं असूनही अजित पवार गटासाठी इतके कार्यकर्ते आग्रही का आहेत? कारण त्यांचं खूप मोठंसं अस्तित्व देखील नागपूरमध्ये नाही, तरी देखील त्यांच्या तिकिटासाठी, त्यांच्या पक्षाच्या तिकिटासाठी कार्यकर्ते मोठे अवलंबून गेलेले आहेत। कारण अनेक भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत ते राष्ट्रवादीकडे येत आहेत आणि भाजपांच्या ज्या ठिकाणी उमेदवारांना तिकीट मिळत नाही त्यांना इकडून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव आहेत आणि त्या पद्धतीची कार्यपद्धती सुरू आहेत। त्यामुळे काही नाराज जे कार्यकर्ते आहेत, जे त्यांचे जुने कार्यकर्ते होते, ते नाराज होऊन त्यांनी हा प्रकार केला काय हे बघावं लागणार आहे। हा व्हिडिओ तुम्हीच बघा कशा पद्धतीनं हे कार्यालय फोडलेलं आहे। नाही, प्रकरण फार मोठं नाहीये। एखाद्या कार्यकर्ता खूप प्रयत्न करतो, पण आम्ही एकाला सीट देऊ शकतो, बाकी लोक नाराज होणं स्वाभाविक आहे। स्वाभाविक नाराजीमधून तर जाताना तो टीव्ही पडला, पण आता त्याला खूप तवज्जो देण्याची गरज नाही, की आम्ही समजून घेऊ शकतो। अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या घटना अकोल्यामध्ये देखील झालेल्या आहेत। त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये देखील झालेल्या आहेत। अकोल्यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी, नाराज कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं चक्क पोस्टर फाडलेलं आहे। त्याच पद्धतीने मुंबईमध्ये देखील उद्धव ठाकरे गटाची तिकीट नाकारले गेल्यामुळं काही कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून मातोश्री पुढे ठिय्या मांडलेला होता। आता नागपूरमध्ये याच पद्धतीची परिस्थिती तोडफोडीवर दिसत आलेल्या आहेत। कालच्या बातमीमध्ये देखील आपण बघितलं की बावनकुळेंच्या गाडीला घेराव घातलेला होता। त्याच पद्धतीने गडकरी यांच्या घरी देखील अनेकांनी रांगा लावलेल्या होत्या आणि त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांना कळवल्या होत्या। आजचा शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा आणि या 5 ते 6 वाजतापर्यंत किती नाराजी आणि कार्यकर्त्यांची नाराजी कशा स्वरूपामध्ये पुढे दिसून येईल हे बघणं महत्त्वाचं आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकांवर आमचं याच पद्धतीनं लक्ष राहणार आहे। अनेक बारीक सारीक घटना आणि फील्डवर उतरून आम्ही देखील काही सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे तुम्ही बघत राहा @पोस्ट मराठी। धन्यवाद।